मी मंजुषा वीरा पिंपळवाडकर, सहकारनगर उपासना केंद्र, औरंगाबाद। मी 2001 साली बापूंच्या इथे आली। खरं तर अपघातानेच बापूंच्या इथे आली। शाळेत टीचर असल्यामुळे सकाळची वेळ होती आणि त्या सकाळच्या वेळेत विद्यार्थी गेम्स खेळत होते, समोर छान बागडत होते, खेळत होते आणि मी मात्र एका कोपऱ्यात बसलेली होती। डोळ्यात पाणी येत होतं। कारणही तसंच होतं, कारण 98 मध्ये माझा फॅमिलीचा अपघात झाला होता। त्यामध्ये माझी 12 वर्षाची मुलगी, तिचे 4 ऑपरेशन झाले होते आणि तरीही तिच्या पोटात दुखत होतं, त्याचं डायग्नोसिस होत नव्हतं। डोळ्यात पाणी येत होतं की सगळी समोरची मुलं इतकी छान खेळत आहेत, बागडत आहेत तिच्याच वयाची, आणि ती मात्र अंथरुणाला खिळू नये याचं खूप वाईट वाटत होतं। एक मैत्रीण माझ्या मागे उभी होती आणि तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली की अगं आज एका ठिकाणी येशील का? अनेक ठिकाणी जातच होते, तशीच म्हटलं आजही जावं, बघूया काय होतं ते। आणि तिने मला उपासना केंद्रात नेलं। तिथे तर कोणी व्यक्ती नव्हता मला सांगणारा ज्योतिष्य, पण एक छानसं व्यक्तिमत्व मला दिसायला लागलं, तेही फोटोत। बापू पहिल्यांदाच मी बघितलं होतं। कटाक्ष टाकला होता या एका अनिरुद्धाकडे की काहीतरी आपल्या मुलीचं डायग्नोसिस होईल आता, असं वाटायला लागलं। उपासना झाली, नमस्कार केला आणि म्हटलं अनिरुद्धा बघ बाबा माझ्या लेकराकडे, असं म्हणून घरी गेले। घरी जाऊन भरभरून सांगत होते मिस्टरांना। तितक्यात काय झालं, दुसऱ्या दिवशी मात्र मंगळवारी उपासना झाली आणि बुधवारी माझी मुलगी संध्याकाळच्या वेळेत गडबडा लोळायला लागली। पोटात इतकं दुखत होतं की आई मला श्वासच घेता येत नाही, श्वास माझा बंद होतोय बघ ना, असं म्हणत होती सारखं। मी मात्र त्या अनिरुद्धाचा धावा करत होते, कारण आदल्या दिवशी तो भेटला होता ना मला। तिला तसंच उचललं माझ्या मिस्टरांनी आणि गाडीत टाकलं। रात्रीची वेळ, संध्याकाळ झाले होते। शेजारचे काका पळत पळत आले आणि म्हणाले अगं नेहमीच्या दवाखान्यात कशाला नेतेस, तिथं तर डायग्नोसिसही होत नाही तिचं, कशासाठी द्यायचं तिथे, असं म्हणाले। तितक्यात बहिणीचा माझ्या फोन आला की अगं आमच्या सिडकोमध्ये एक पोटाचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तिकडे घेऊन ये। तिला तसंच घेऊन गेले। खरं तर हॉस्पिटल पाहिलं तर इतकं साधं होतं, एका घरातच एक डॉक्टर बसलेले होते। घरात गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी तिला तपासायला घेतलं। इतकं साधं दवाखाना पाहून मला कसं तरीच वाटलं की हा डॉक्टर काय बरा करणार। दोन्ही खांद्यावर त्या डॉक्टरांनी तिचे हात ठेवले आणि तपासायला सुरुवात केली आणि सांगितलं अहो तिच्या पोटाच्या आतड्यांना पीळ पडलाय, तिला गँग्रीन होईल काही वेळात। असंच झालं। त्यांनी परफेक्ट डायग्नोसिस केलं आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं। 2-2.5 वर्ष झाले, आज तिचं कुठलंही डायग्नोसिस न होणारं बापू भेटला आणि दुसऱ्या दिवशीच तिचं डायग्नोसिस झालं। 3 दिवस ती खूप सिरियस होती। त्या अनिरुद्धाचा मी धावा करत होते, माहीत नव्हतं। ती डॉक्टर नेहमी म्हणायचे बरं वाटलं तर तुमची, नाही तर देवाची। त्याला म्हणत होते मला पाहिजे माझी मुलगी, असं सारखं, कारण आईचं हृदय होतं माझं। आणि असंच झालं। माझी मुलगी 3 दिवसांनी तिने डोळे उघडले, डॉक्टर म्हणाले आउट ऑफ डेंजर आहे। त्यांनी माझ्याकडनं धावा करून घेतला, स्वतःचा नामस्मरण करून घेतलं आणि त्याच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे हे लक्षात आलं। आणि त्याचं नामस्मरण करता करता सुजित दादांकडे तिला घेऊन गेले। अजूनही ती पूर्णपणे बरी झालेली नव्हती। दादांनी सांगितलं की गाणगापूरला जायला लागेल, तिथे घोर कष्ट धरून म्हणावं लागेल 108 वेळा। गेलो गाणगापूरला। बापूंना तर पाहिलंच नव्हतं, खरं फोटोतच बघत होते, पण मात्र गाणगापूरला गेल्यानंतर आमचं नामस्मरण चालू होतं। घोर कष्ट धरून आम्ही दोघीजणी म्हणत होतो, माझे मिस्टर मात्र म्हणत नव्हते। घरामध्ये माझ्या सच्चिदानंद उत्सव केला। 5 दिवस सातत्याने त्याचं नामस्मरण चालूच होतं। आणि पादुका विसर्जन करण्यासाठी माझे मिस्टर आणि मी हर्सूलच्या तलावाकडे गेलो। तलावामध्ये पादुका विसर्जन करायच्या होत्या, पादुका हातात होत्या, नामस्मरण चालू होतं। तितक्यात माझ्या बहिणीचा फोन आला, बहिणीच्या मिस्टरांचा फोन आला की मला राजीनामा तडकाफडकी द्यायला सांगितलाय। एवढे मॅनेजर पोस्टवर असणारे हे व्यक्ती आणि त्यांना राजीनामा द्यायला सांगितलाय। थोड्या वेळ क्षणभर विचार केला। माझे मिस्टर म्हणाले द्या राजीनामा लिहून मग, आणि मिस्टर मात्र त्यांना राजीनामा सांगत होते आणि ते राजीनामा लिहित होते। त्यांनी राजीनामा लिहून दिला। आज मॅनेजर पोस्टवरचा व्यक्ती घरी बसून होता, शोधत होता नोकरी। मी मात्र सारखा धावा करत होते की कसं रे,
कुठेतरी शोध ना, काहीतरी कर ना. कारण साकडं घालतो प्रत्येक वेळेस आपण त्यालाच, कोणाला घालणार. 1 महिन्यानंतर त्यांना पुन्हा मुंबईहून एक तार आली आणि त्याच्यावर त्या ड्राफ्टमध्ये मेल आला आणि मेलमध्ये लिहिलेलं होतं की तुम्हाला ऑफिसमध्ये पुन्हा बोलवलेलं आहे. आणि त्यांना सन्मानाने ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. ज्या बॉसनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता त्याच बॉसला बजाज अलायन्सने त्या कंपनीतनं काढून टाकलं आणि ह्यांना मात्र सन्मानाने तिथे घेतलं. दिंडोरीला ते एक पूर्ण 55 मिनिट गाडीवर 2 व्हीलरवर जात होते. पण नंतर त्यांची जेव्हा अपॉइंटमेंट पुन्हा झाली ती अपॉइंटमेंट मात्र त्यांची नाशिकला घराच्या जवळच झाली. म्हणजे बापू अनिरुद्धा, अरे तू फक्त माझं मी करते म्हणून माझंच बघत नाहीस, तर माझ्या सगळ्या नातेवाईकांचं आणि जे जे मला आवडतात ना त्या प्रत्येकाबरोबर तू असतोस. किती सांगाव्या तुझ्या गोष्टी आणि किती बघावं तुझ्याकडे. म्हणूनच नेहमी वाटतं अनिरुद्धाच्या चरणस्पर्शे पावन झाली गुढी. बापुरे जखडून ठेवे पदी, बापुरे जखडून ठेवी पदी. हरिओम नाथ संगीत.